उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं लोकसभेनंतर ऑपरेशन टायगरसाठी आता मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलंय। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 लोकसभा खासदार फोडून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ निर्माण केली। त्या धक्क्यातून सावरायच्या आत शिंदे समर्थक नगरसेवक किरण लांडगे यांनी उद्धव समर्थकांना नवा इशारा दिला। मुंबई महापालिकेतील 20 पेक्षा जास्त नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे यापुढचं ऑपरेशन टायगर हे मुंबई महापालिकेत राबवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। शिंदेंच्या संपर्कात असलेल्या 20 नगरसेवकांकडून आम्ही निर्णय केव्हा घ्यायचा अशी विचारणा करण्यात येत असल्याचाही दावा त्यांनी केला। त्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल असं नगरसेवक लांडगे यांनी सांगितलं। मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 तर शिंदेंच्या शिवसेनेचे साधारण 29 नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले तर मुंबई महापालिकेत शिंदे समर्थक नगरसेवकांची संख्या ही वाढली। खरं तर 20 पेक्षा जास्त नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत। वारंवार त्यांच्याकडूनच आम्हाला विचारणा होतं की कधी नक्की निर्णय घ्यायचा, पण आम्हीच थोडा विलंब केल्यामुळे ही स्थगिती आलेली आहे। पण लवकरच याबाबत सुद्धा आपण मुंबईकरांना एक चांगली गुड न्यूज देऊ आणि तुम्हाला सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचा, शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आकडा जो आहे तो नगरसेवकांच्या ह्याच्यामध्ये वाढलेला पाहायला मिळेल। मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला सन्माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे काही नगरसेवक जे आहेत ते सुद्धा, उबाटाचे काही नगरसेवक ते सुद्धा आपल्याला शिवसेनेमध्ये सामील होऊन हिंदुत्ववादी विचारांवर आणि शिवसेना प्रमुख हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्यासाठी तयार असलेले पाहायला मिळतील। ऑपरेशन टायगर नंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक रडारवर असल्याचं सांगण्यात येते। त्या संदर्भात शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नेमके काय दावे करण्यात आलेत आपण तेही पाहूया। कशाकरता लोक राहतील, ते खासदार आमच्याकडे येतील नाही येतील, येणार आहेत नाही येणार मला माहिती नाही। अहो पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये। 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहत आहेत तुमच्याकडे बघा भविष्य काळात। कोणी तुमच्याबरोबर राहणार नाही, तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात, त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत, खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील। आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनीही ऑपरेशन टायगरच्या शक्यतेला दुजोरा दिला। मुंबई महापालिकेत शिवसेनेची ताकद वाढवायची आहे असं त्यांनी सांगितलं। इतर इतकी लोक नाराज आहेत, मग आमदार असो, नगरसेवक असो, खासदारांची नाराजगी तुम्ही बघितलीच आहे आणि लोकांना वेळ न देणं, त्यांची कामं न होणं आणि या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी नगरसेवक पण नाराज आहेत। ते ओपनली बोलत नसतील तरी मागून येऊन आम्हाला बोलतात। साधारण शिंदे साहेब जसं काम करतात, वेळ देतात, तर त्यांना कुठे कुठे वाटतं की अरे शिंदे साहेब वेळ देतात, तुमच्यासाठी बोलतात, फोन करतात, हे त्यांना दिसतं आणि कुठे ना कुठे त्यांना पाहिजे की आता आम्ही इकडे येऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं गेलं पाहिजे। शिंदे साहेबांनी म्हणजे गिरणी कामगारांचं जी घर आहेत ती आपण मुंबईत कशी करू शकतो, बेस्ट कर्मचाऱ्यांची घरं कशी करू शकतो, किंवा पोलीस कर्मचाऱ्यांची म्हणजे जी घरं आहेत ती कशी मुंबईत करू शकतो, ह्याच्यावरती शिंदेसाहेब काम करतात। हे एक माजी महापौर किंवा विरोधी पक्षनेते त्यांच्यावरती जे काही आज होतंय ते आम्ही बघू शकत नाही आणि आमचे दरवाजे किशोरीताईंसाठी सदैव उघडे आहेत। कधी पण त्यांनी जेव्हा त्यांचं यायचं असेल तर स्वागत आहे आणि जी नावं आम्ही जेव्हा सांगू तुम्हाला तेव्हा आश्चर्याचा धक्का हा सगळ्यांनाच लागणार। आणि शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर मोहिमेसाठी आता मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचं लक्षात येताच भाजपकडूनही ऑपरेशन लोटसचा इशारा देण्यात आला। मुंबईच्या महापौरपदाचं स्वप्न कोणीही पाहू शकतं, त्यात गैर काही नाही, पण मुंबई महापालिकेत आपलं संख्याबळ वाढवण्याचा आपलाही प्रयत्न असल्याचं भाजप गटनेते गणेश खणकर यांनी स्पष्ट केलं। पाहूयात खणकरांनी नेमकं काय सांगितलं। बघा, आमचा मित्रपक्ष आहे, त्यामुळे त्यांनी जर का अशी माहिती दिली असेल
की जर का ठाकरे गटाचे काही नगरसेवक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर त्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो. महायुतीमध्ये ते आमच्या सोबतच आहेत. पण महापौरपदाचं स्वप्न बघणं हे काही गैर नाही. ते प्रत्येक पक्षाला असं वाटतं आमचा महापौर बसला पाहिजे. आम्ही संख्येने 89 आहोत आणि हेही स्पष्ट करू इच्छितो की काही दिवसातच आमचा हे आकडा बऱ्यापैकी वाढणार आहे. ऑपरेशन लोटस हे कायम सुरू असतं. आमची कार्यपद्धती, आम्ही करत असलेलं काम याचं आकर्षण सगळ्यांनाच आहे. त्यामुळे आमच्या इकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. आज डिस्क्लोज करणार नाही, योग्य वेळेला करू आणि जेवढं संख्याबळ आवश्यक असतं तेवढं आमच्याकडेही असेल एवढं तुम्हाला आज खात्रीने सांगतो.